आव्हाड सर, आपण हे दीप प्रज्वलनासाठी समोर यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय आनंद कदम सर, कृपया आपण हे दीप प्रज्वलनासाठी समोर यावं. त्याचबरोबर सन्माननीय बरबडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय बालाजीराव मध्यवाड, आपणासही विनंती आहे कृपया आपणही या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी यायचं आहे. हे समोर बसलेले चिमुकले हात उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. त्यांचे भविष्य फुलवण्यासाठी आपली प्रकट मुलाखत मार्गदर्शक ठरेल. या ठिकाणी दीप प्रज्वलन होते आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हे दीप प्रज्वलन आपल्याला संदेश देते. माननीय खासदार श्री रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांचे बंधू माननीय रणजित पाटील चव्हाण साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक एकनाथ आव्हाड सर, त्याचबरोबर सन्माननीय आनंद कदम सर, प्रणेते वाचक संवाद उदगीर, त्याचबरोबर सन्माननीय बालाजीराव मध्यवाड सर हे या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. मातोश्री कैलासवासी केवळबाई मिरेवाड यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होते आहे. ज्या मातेने वीरभद्र मिरेवाड सारखा साहित्यिक घडवला, ह्या पुरस्कारासाठी निवडलेले जे स्थळ आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मुलांचे वसतिगृह म्हणजे साहित्यिकांचा सत्कार, आणि हे जे चौक आहे मा जिजाऊ चौक आहे, ज्या मा जिजाऊने रामकृष्णाच्या गोष्टी सांगून स्वराज्य स्थापनेसाठी शिवराय घडवला, तसेच ज्या केवळबाई मिरेवाडने वीरभद्र मिरेवाड सरांसारखा एक साहित्यिक घडवला आणि त्यांच्या नावाने हा दिले जाणारा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेला आहे. मान्यवरांचं शब्दसन्मानाने स्वागत करण्यासाठी या वसतिगृहातल्या विद्यार्थिनी ऋतुजा घायाळे, अश्विनी शिरपलवार आणि वैशाली गोतावळे हे मान्यवरांचं शब्दसन्मानाने स्वागत करते. या वेळा सुप्रसिद्ध कवी साहित्यिक आई बदल काही लिहितात. सुप्रसिद्ध कवी साहित्यिक आई बदल काही लिहितात. कागद कोरा राहतो आणि शब्द बोले होतात. अशा आईने अनेक कष्टातून, मेहनतून, त्यागातून मुलांना घडवण्याचं कार्य करत असतात आणि अशाच पद्धतीचं महान कार्य मातोश्री केवळबाई मिरेवाड यांच्या हातून झालेलं आहे. आणि तिची स्मरण, आपल्या आईचं स्मरण पुन्हा पुन्हा होत राहावं म्हणून तिच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी घेतला जातो. कवी इंद्रजित भालेराव खूप छान लिहितात. धूळ करडीचा भात आई, धूळ करडीचा भात आई पकवान म्हणून शिजवायची, दुष्काळातल्या गोष्टी सांगून डोळे आमचे भिजवायचे. असे कितीतरी दुष्काळ मातोश्री केवळबाई मिरेवाड हिने पाहिले असतील. परंतु अशा अनेक आव्हानाला, संकटांना सामोरं जाऊनही तिने आपल्या पुत्ररत्न घडवण्यामध्ये
येथे मागं हटले नाही असा हा सोहळा मान्यवरांचं शब्द सोनाने स्वागत करतील या वसतिगृहातले विद्यार्थी. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे या ठिकाणी मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत झालेलं आहे. आता पुष्प देऊन मान्यवरांचं स्वागत होईल. हे पुष्पगुच्छ खरेदी करत असताना या फुलांना अवघडसर विशेष आनंद झाला असेल, कारण ह्या मुलांसारख्या फुलांचं आयुष्य फुलवण्यासाठी ज्या साहित्यकाराने आपलं आयुष्य वेचून अनुभव घेऊन जे साहित्य निर्माण केलंय, आपल्याला त्यांच्या हातामध्ये जाऊन त्यांच्या गळ्यामध्ये पडून त्यांची शोभा वाढवायची आहे. म्हणून ह्या फुलांनी आपल्या पोटात सुयांच्या ज्या जखमा झेलल्या असतील त्या जखमाही थोड्या हलक्या झाल्या असतील, कारण त्या फुलांचं भाग्य आहे की मुलांसाठी काम करणाऱ्या, मुलांसाठी साहित्य लिहिणाऱ्या त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण जात आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रणजित पाटील चौहान साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सोपान देगावकर सरांना विनंती करतो. सोपान देगावकर सर अनाभाऊ साठे मुलांचे वसतिगृह यांचे संचालक आहेत. या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माननीय खासदार श्री रवींद्र पाटील चौहान साहेब या अतिवृष्टीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचे बंधू सन्माननीय रणजित पाटील चौहान या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सोपान देगावकर सर सन्मान करत आहेत.
यानंतर आजची प्रमुख उपस्थिती, ज्यांची आताच या ठिकाणी प्रकट मुलाखत झालेली आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक तथा कथाकथनकार म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत, सन्माननीय एकनाथ आव्हाड सर मुंबई यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आमचे साहित्यिक मित्र बालाजी पेटेकर सर यांना विनंती करतो. वानवडे सरांना विनंती करतो. एकनाथ आव्हाड सरांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे मित्र वानवडे सर या ठिकाणी स्वागत करत आहेत. यानंतर माननीय श्री अनंत कदम सर यांचं स्वागत करण्यासाठी मी दिगंबर हिवराळे सरांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते सन्माननीय अनंत कदम सर यांचा सत्कार दिगंबर हिवराळे सर या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करतील. यानंतर माननीय श्री ग्रामपंचायत बरबडा नगरीचे माजी सरपंच सन्माननीय बालाजीराव मर्देवाड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी गोरखनाथ बिरेवाड सर यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय बालाजीराव मर्देवाड माजी सरपंच ग्रामपंचायत बरबडा यांचा या ठिकाणी यथोचित शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतो आहे. यानंतर महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळाचे माजी सदस्य सन्माननीय विलास शिंदगीकर सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी सन्माननीय बंडू पाटील कदम यांना मी विनंती करतो की माननीय विलासराव शिंदगीकर सर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. यानंतर परीक्षण समितीचे सदस्य तसेच गणगोत प्रकाशनचे प्रकाशक सन्माननीय पांडुरंग पुठेवाड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी उत्तमराव वळजे सर यांना विनंती करतो. मातुश्री कैलासवासी केवळबाई मेरेवाड राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा परीक्षण समितीचे सदस्य सन्माननीय पांडुरंग पुठेवाड सर यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतो आहे. यानंतर आमचे मित्र पत्रकार बंधू सन्माननीय बाळासाहेब पांडे सर यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. आमचे मित्र सन्माननीय वसंत शिंदे सर यांना विनंती आहे की आपण
बाळासाहेब पांडे सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. या ठिकाणी महादेवराव गायकवाड आमचे मित्र पत्रकार बंधू त्यांना विनंती आहे कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं. सन्माननीय रवींद्र भालेराव सर यांना विनंती आहे की आपण महादेवराव गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान करावा. मित्र परिवाराकडून रवींद्र भालेराव हे महादेवराव गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान करतील. या कार्यक्रमासाठी मिरेवाड मित्रवरी परिवारातर्फे बरेचसे या ठिकाणी मित्र परिवारातले या माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय दत्ता डांगे सर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे प्राचार्य सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय हंस खडगावकर सर यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर नागोराव उत्कर सर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय लक्ष्मण मडगिरवार सर यांचंही उपस्थिती या ठिकाणी आहे. आपलंही या ठिकाणी शब्दस्मरणाने स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे गुरु आदरणीय महागवाड सर यांचाही या ठिकाणी सन्मान आहे. त्याचबरोबर माझे गुरुवर्य आदरणीय भागव मोरे सर यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. आईच्या स्मरणात सन्माननीय वीरभद्र बेलवाड सर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक त्यांचं साहित्य मागवून ते वाचन करून त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या साहित्याचा गौरव व्हावा आणि साहित्य संस्कृती पुढे चालू राहावी, साहित्याची चळवळ चालू राहावी यासाठी यातून प्रयत्न करून हा सोहळा या ठिकाणी दरवर्षी आयोजित करतात. आई वात्सल्याचा झरा पावसाच्या धारा नदीचा किनारा असते आई, करुणेचा सागर मायेचा पादर भक्तीचा जागर असते आई, कुटुंबाचा लळा फुललेला मळा पाखरांची शाळा असते आई, जगण्यात मीठ भाकरीचं पीठ संस्काराचं विद्यापीठ असते आई. अशा आईचं सन्मान झाला पाहिजे. आम्हाला ह्या लहान लहान चिमुकल्या मुलांना आई कळाली पाहिजे, म्हणून आईचा गौरव व्हावा यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सन्माननीय सोपान देगावकर सर, अण्णाभाऊ साठे वसतिगृहाचे संचालक सन्माननीय सोपान देगावकर सर एक सुप्रसिद्ध हिंदी कवी आहे, सरांना मी विनंती करतो प्रास्ताविक. धन्यवाद सर. सर्वप्रथम केवळबाई स्वर्गीय केवळबाई नरेवाड यांच्या स्मरणास मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर या गावचे भाग्यविधाते स्वर्गीय वसंतराव पाटील चव्हाण यांच्या स्मरणास मी विनम्र अभिवादन करतो. या संस्थेचे मूळ फाउंडर कैलासवासी मानसिंगरावजी भालेराव यांच्याही स्मरणास मी अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या विचारानं अण्णाभाऊ साठेंचं नाव या वसतिगृहास या संस्थेस दिलं
अशा त्या थोर साहित्यिकास नतमस्तक होऊन मी त्यांना अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आदरणीय तरुण आमचे या गावचे नवीन रणजित पाटील चव्हाण, तसेच या कार्यक्रमासाठी जगदीश कदम सर, या कार्यक्रमासाठी एकनाथजी आव्हाड ज्यांची आपण प्रकट मुलाखत आता एक तन्मयतेनं ऐकलं आणि त्यातून आपल्याला खूप काही घेता आलं हे भाग्य समजतो त्या विद्यार्थ्यांचं. मुळात केवळबाई मिरेवाड यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा या वसतिगृहात घेण्याचं मानस आमचे मित्र महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असे ते आमचे वीरभद्र मिरेवाड यांनी माझ्याशी बोलले आणि मला किती आनंद झाला असेल हे मी शब्दात सांगू शकत नाही. आणि योगायोग असा की अण्णाभाऊ साठेंची म्हणजे एका साहित्यिकाची जयंतीचे ही शेवटची तारीख आणि या शेवटच्या तारखेला हा साहित्यातला पुरस्कार सोहळा इथे आयोजित केला जातो. ही थोर थोर मंडळी इथे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक इथे येतात, ज्यांना आम्ही पुस्तकात पाहत होतो. भीमराव पांचाळेचे म्हणते की पुस्तकातली माणसे गेली कुठे, तर पुस्तकातली माणसे आहेत आमच्या समोर आहे. हे आमचं भाग्य. पुस्तक लिहिणारी माणसं इथे आहेत, त्याचबरोबर राजकारणातली धुरंधर माणसं आहेत. या गावचे धुरंधर इथे उपस्थित आहेत. आणि तसा मी अजून एका बाबतीत नशीबवान आहे की आमचे रवींद्रजी भालेराव नात्यानं ते आमचे जावयाचे मोठे बंधू ते पण इथे उपस्थित आहेत. आमचे गुरुबंधू मित्रबंधू साहित्यिक आमचे शिंदे सर, इसाक प्रकाशनचे प्रकाशक माननीय श्री नागे सर आणि इतर सर्व मान्यवर पंडित पाटील आहेत. आता सगळ्यांची नावं मी जर घेत बसलो तर याच्यात वेळ जाईल, परंतु ह्याचं जे माझ्याकडे प्रस्तावित असे काम दिले संयोजकांना, तर मला खूपच ह्याच्याबद्दल एवढं सांगायचं आहे की ही जी साहित्य चळवळ आहे मिरेवाडांनी चालवलेली, तर मी केवळबाई मिरेवाडासाठी एवढंच म्हणेन की ही केवळबाई मिरेवाड, केवळबाई म्हणजे केवळ प्रेम, केवळबाई म्हणजे केवळ प्रेम आणि केवळबाई मिरेवाड म्हणजे हे शिकवा आणि सेवा सातत्य त्यांनी जपलं. त्या आणि त्या आपल्या मुलांना म्हणजे मिरेवाड सरांना हे बळ दिलं आणि ते आज त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एवढा मोठा कार्यक्रम ते दरवर्षी ते घेते. आणि आज या वर्षीचा हा 2025चा सोहळा हा या वसतिगृहात आयोजित करते आणि त्याच्याबद्दल मी त्यांना आणि या प्रतिष्ठानला धन्यवाद देतो. त्याचबरोबर सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो वसतिगृहाच्या वतीने आणि प्रतिष्ठानच्या वतीने. हे जे प्रतिष्ठान आहे, जे साहित्य मंडळ आहे, ही जी चळवळ आहे साहित्यातली, खरोखर मिरेवाड सरांना व आमच्या सर्व सहकार्यांना त्यात मला धन्यवाद द्यावा वाटतो. कारण हे जे साहित्यातला मानाचा जो हा पुरस्कार आहे, किती म्हणजे तावून सुलाखून परीक्षक म्हणते हे केल्या जाते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आताच आमचे अकादमी विजेचे आव्हाड सरांनी सांगितलं की त्यांच्या पहिल्या पुरस्काराची निवड या व्यासपीठातून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या पहिल्या पुरस्काराची निवड केवळबाई पुरस्कारासाठी होते आणि तेच पुढे चालून त्यांची कृती ती साहित्य अकादमीपर्यंत पोहोचते. म्हणजे ही जे आमचं प्रतिष्ठान आहे हे नायगावची प्रतिष्ठाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि किती सत्यतेनं इमाने काम करते, त्याच्यासाठी हे परीक्षक मंडळ जे आहे मला त्यांना धन्यवाद द्यावं असं वाटते. कारण काही वेळेला माझ्याही आयुष्यात परीक्षक होण्याची बऱ्याचदा वेळ आलेली आहे
लक्ष्मण मगिरवार आहे त्यांना माहीत आहे, पेटेकर आहेत त्यांनाही माहीत आहे, शिंदे सर आहेत त्यांनाही माहीत आहे. मलाही कधी कधी म्हणजे एकांकिका स्पर्धेच्या परीक्षा प्रमिलाताई दंडवती एकांकिका स्पर्धा त्या काळी गाजायच्या, तर त्याचं परीक्षक मला होता आलं. अभिव्यक्ती नावाची देगलूर महाविद्यालयातून आमच्या त्या काळी वार्षिक अंक निघत होता, त्यावेळेलाही परीक्षण करून आम्हाला काही जे गर्दी आहेत त्यांना पुरस्कार त्यावेळेला देता येत होतं. म्हणजे हे परीक्षक होणं आणि क्रिकेटचा अंपायर म्हणून माझी आमच्या तालुक्यात एक म्हणजे चांगली ख्याती होती की बाबा हा इमानदार परीक्षक आहे, इमानदार अंपायर आहे. तर हे सांगण्याचं एवढंच कारण आहे की हे किती जिगरीचं काम आहे. नाहीतर कुठं शिव्या घालते, नाहीतर बॅटने मारायला कमी करत नाही, सिस्टम उघडून त्या ह्याच्यावर जाते. तर हे एवढं इमानदारीचं काम हे प्रतिष्ठान करत आहे की असंच चालू राहावं, या गावाचं सहकार्य असंच मिळावं, तुम्हा सर्वांचं सहकार्य असंच मिळावं. आणि आज मी इथे उत्कडक झालो देवळवाडच्या या प्रतिष्ठानला मी अजून धन्यवाद देतो. हे कार्यक्रम उत्तर हे असे साहित्याचे कार्यक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवले. मराठवाडा साहित्य संमेलन या गावात भरलं, स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणांनी इथं भरवलं. या साहित्यकांना आम्हाला डोळे भरून पाहता आलं, कान भरून ऐकता आलं. हे असंच चालू राहावं ही एक माझी एक ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द इथे थांबतो. संयोजकांनी मला प्रस्तावित करण्याची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय डॉक्टर श्री जगदीश कदम सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी गोविंद काजलवाड सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर श्री जगदीश कदम सरांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. गोविंद काजलवाड सर. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री जगदीश कदम सर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक सन्माननीय वीरभद्र गिरीवाड सर यांना 2 मिनिट मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. मातोश्री कैलासवासी केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय पुरस्कार आणि बालसाहित्यिक साहित्य अकादमी विजेते आमचे मित्र एकनाथ आव्हाड यांच्या प्रकट मुलाखतीच्या सोहळ्याचे अध्यक्ष, दिंडोरी आंदोलनाचे धुरंधर पुढारी लोकगीतांचे नेते, आमचे लोकनेते स्वर्गीय वसंतराव पाटील चव्हाण यांचे सुपुत्र तथा विद्यमान खासदार माननीय रवींद्र पाटील चव्हाण यांचे बंधू माननीय रणजित पाटील चव्हाण, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातील आणि मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम सर, त्याचबरोबर आमचे मित्र आणि बालसाहित्यिक विजेते, लेखक, कवी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय एकनाथ आव्हाड सर, त्याचबरोबर 344 वाचक समाज ज्यांनी घेतलेत, म्हणजे 28 वर्ष ज्यांनी वाचक समाज उदगीरमध्ये चालवला आहे, ते उपक्रमशील शिक्षक, साहित्यिक, लेखक, वक्ते माननीय आनंद कदम सर, त्याचबरोबर या नांदेड जिल्ह्यातील कष्टकरी, कामकरी, बहुजन, उपेक्षित, वंचितांची वेदना वेचत शून्यातून स्वराज्य निर्माण करत राजकारणामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांचं नाव पुढे आहे ते बरवाडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच, आमचे स्नेही माननीय बालाजी मदेवाड साहेब, सर्व पुरस्कारप्राप्त लेखक, सगळ्यांचं या ठिकाणी नामोल्लेख पुरस्कार स्वीकारताना होईल. मी तो
वेळेअभावी टाळतो. आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व साहित्यिक, त्याचबरोबर शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व्यक्ती, या वसतिगृहातील विद्यार्थी आणि आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील हे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत. महिला मंडळ, जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार नांदेडच्या प्राप्त सौभाग्यवती बिरादर मॅडम आणि सन्माननीय व्यक्ती, बंधू आणि भगिनी, मी थोडक्यात माझं मनोगत या ठिकाणी ठेवतो. प्रथमतः मी माझ्या आईला विनम्र अभिवादन करतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनाही विनम्र अभिवादन करतो. आणि मी थोडक्यात आपल्याला सांगतो की साहित्य जे मी लिहायला शिकलो ती माझी आई माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. माझी अडाणी आहे, अशिक्षित आहे, अंधश्रद्धाळू होती, पोटाला भाकरी कमी मिळाली ही गोष्ट खरी आहे, पण त्याची उणीव माझ्या आईने भासू दिली नाही ही गोष्ट ती आईपेक्षा खरी आहे. आई नेहमी, मी एकदा काल मला अस्वस्थ होतो, माझ्या डोक्यामध्ये प्रचंड वादळ आहे, मन नेहमी दुःखी आहे, कारण मी काल संध्यानंद नावाचा एक पेपर वाचवला आणि त्या पेपरमध्ये एक गोष्ट छापून आली होती की आईला पोषण्यासाठी दोन भाऊ यांचं भांडण कोर्टामध्ये. कोर्टानं आदेश दिला की 1 महिना आईला तुम्ही पोसायचं, 1 महिना तू पोसायचं. धाकटा उभा टाकला आणि त्यांनी कोर्टाला प्रश्न विचारला, एका महिन्यात 30 दिवस असतात, एका महिन्यात 33 दिवस असतात, 1 दिवस म्हाताऱ्याला कुठे ठेवायचं. कोर्टाने ताशे ओढले की ओरांड्यात झोपवा, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवल्याचे बांग फेडा. कोर्टाचा तिथलाच मजकूर तिथंच थांबून मला असं वाटतं की आई ती आता हदपार होत चाललेली आहे, तेही नको. म्हणून हा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागे माझा उद्देश आहे की आईला पोषण्याचा, आईकडे सद्भावनेने बघण्याचा एक जरी विचार जर इथून कोणी घेऊन गेला तर ते ह्या कार्यक्रमाचं फलित आहे असं मी नेहमी समजतो. माझे आई होते पण फार कडक होते. माझी पत्नी या सभागृहामध्ये आहे. मी बंगला बांधला, आईला म्हणालो बंगला बांधला, आई काही बोलली नाही. मी गाडी घेतली, आईला सांगितलं मी गाडी घेतली, आई काही बोलली नाही. त्याचबरोबर माझा पगार वाढला, मी आईला म्हणालो पगार वाढला, मला नोकरी लागली, आई काहीच बोलली नाही. मी विमानात बसलो, विमानात बसलेले फोटो आईला दाखवले, आई काही म्हणाली नाही. मी म्हणालो आईला की माय हे सगळं केल्यावर तू काहीच का म्हणत नाहीस. माझी माय एकच वाक्य बोलली, ते फार महत्वाचं आहे. माझी आई म्हणले बाबू गरीबाच्या लेकराला मात्र शिकवायचं, हे जे वाक्य आहे माझी आई. आणि आजही आता आई माझी जवळ 5-6 वर्ष झाली. आता लोक म्हणतात की अनंत काळाची पत्नी ही म्हणजे क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. मला तो कधी कधी अनुभव येतो. माझी पत्नी साहेबाच्या नामांकित संस्थेमध्ये शिक्षिका आहे. तिथे उभा टाकून शिकवावं लागतं. मी जिल्हा परिषद असल्यामुळे कधी कधी खुर्चीत बसून जमतात. तेव्हा माझी पत्नी सुद्धा आता म्हणते की तुम्ही बाते आणत जाऊ नका, आधी लेकराला शिकवायचं. ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे माझा हा जो प्रवास आहे तो विद्यार्थ्याला इमानदारीने शिकवण्यामध्ये त्याची फलित म्हणून माझी विद्यार्थी जे आहे, माझे शिक्षक बंधू आहेत. आमच्या महापालिकेचे शिक्षण अधिकारी आज जरी पुरस्कार विजेते असले तर ते व्यंकटेश चौधरी सर उपस्थित आहेत. मोदीराव राठोड सर शिक्षण अधिकारी म्हणून तेही उपस्थित आहेत. असो, आमचा जे काही परिवार आहे साहेब तो वारकरी परिवार, वारकरी संप्रदायाचा आमचा पर्याय आहे. आज माझा चुलता नाही ते, परंतु हरिभक्त परायण पंढरी महाराज मेरेवाल 3500 किलोमीटर नर्मदेची पायी परिक्रमा आहे. 3 वर्षे सातत्याने त्यांनी केलेली आहे. आजही माझ्या घरामध्ये दर एकादशीला दर पंढरपूरला माझा चुलता जातो. मी माझ्या चुलत्याला एकदा जॅकेट घातलो आणि चुलत्याला विचारले तात्या ते जॅकेट कसं दिसतंय. तर तात्या म्हणाले या नमस्ते सर, तात्या मी जॅकेट घालून माझ्या तात्यासमोर गेलो, चुलत्यासमोर
आणि मी सांगितलं की तात्या हे जॅकेट कसं दिसतं, तर तात्या मला एवढंच म्हणाले की हे जॅकेट भिकाऱ्यासारखं दिसतं. हे जॅकेट भिकाऱ्यासारखं दिसतं. अरे सोन्याचा तुकडा मातीत ठेवला काय, निश्चय ठेवला काय, चिखलात ठेवला काय, त्याची किंमत कधी होत नाही. तू जसा आहेस तसा लोकांपुढे जात जा. आपण दुसऱ्याप्रमाणे वागायचं नाही. सत्य जर सांगायचं असेल तर त्याला ओरडून सांगायची गरज नाही. असं त्याला मात्र खूप कामगाव करावा लागतो. मला चुलता प्रवचन करत असल्यामुळं तो पुढे जाऊन असं म्हणू लागला सर की चायना मोबाईल फार मोठा आवाज देतो पण तो लवकर बंद पडतो, म्हणून तो नीट वागत जा. त्या दिवशीपासून साहेब मी जॅकेट काढून टाकून दिलं आणि ठरवलं आपण आता जॅकेट घालायचं नाही, दुसऱ्याने घालू नये असं माझं मत नाही. तो माझ्याबरोबर प्रश्न येत आहे. असो, मी माझ्या आईच्या 2 घटना सांगणार आहे. थोडक्यात सांगतो आईच्या घटना. माझी आई फार कडक होती, खंबीर होती. तिच्या व्यथा वेदना, तिच्या पराकोटीची जिद्द माझ्यात रुजावी म्हणून मी नेहमी प्रयत्न करतो, पण ते शक्य होत नाही. माझ्या आईनं 1-2 गोष्टी माझ्या जीवनात घडल्या होत्या. कावळ्याची लागत बघू नये असं म्हणतात. माझ्या घरी एक लिंबाचं झाड होतं, त्याच्या खाली मी अभ्यास करत बाजूवर झोपलो होतो. एकदाच कावळ्याचा डलका झाला. कावळ्याची लागण बघू. आईला विचारलं, आई मी कावळ्याची लागण बघू. आई म्हणजे कावळ्याची लागण बघल्याच्या नंतर तू मेलास म्हणून लोकांना सांगून धरावं लागतं, पण आपल्याला तशी काही गरज नाही. म्हणजे माझी आई तिथे अंधश्रद्धावर नव्हती. माझी आई असंच म्हणाली की तू खोबऱ्याची वाटी घे, एक थोडासा दिवा घे आणि आपल्या मारुतीला दिवा लावून ये. मी दिवा लावून आलो. दुसरा एक प्रसंग घडला. आता जर कोणी नायगावच्या रोडनी नांदेडला जात असेल तर तिथं राम भरोसा हॉटेल आहे. त्या राम भरोसा हॉटेलचे मालक विभूते, त्यांचे वडील आमच्या गावचे, ते वारले. मी तो 5वी 4थीला होतो. वारल्याच्या नंतर आता नायगावचे राम भरोसाचे संचालक असल्यामुळे त्यांनी सुगंधी साबण वगैरे घेऊन गेली आणि त्या मड्याला प्रेताला आंघोळ घातलं आणि उरलेली साबण एका पडक्या घरात टाकून दिली आणि अंत्यविधी वगैरे तिथं झाला. पण गमत काय झाली, दुसऱ्या दिवशी मी खेळत खेळत त्या पडक्या घरात गेलो. मला एक साबण सापडली. माझी बहीण मोठी होती. मी तिला सांगितलं, तायडे ते साबण सापडले मला. तिला आनंद झाला, कारण आयुष्यात कधी आम्ही साबणच बोललेलो. ते वडिलाला पाणी घातलं, गरम केलं. 4 वाजले होते. सगळी आंघोळ केलो आम्ही. आंघोळ केल्याच्या नंतर सगळा सुगंध वडिलांना पसरला. माय आली 5-6 वाजता. मायने सांगितलं, अरे वास कशाचा यायला एवढा चांगला. आम्ही सांगितलं, माय एक साबण सापडली आम्हाला आणि आम्ही आंघोळ केलो. मायने लक्ष द्यायला नाही की जास्त कुठे सापडले असते. पण बापू संध्याकाळी आला भारा घेऊन. त्याने भारा टाकला आणि चूल भरताना त्याला लक्षात आलं. त्यानं सांगितलं, एवढा सुगंध कशाच येतोय. तर मी सांगितलं, पडक्या घरात एक साबण भेटले होते. बाप मला हत्तीच्या भानगड झाली गड्या. ते गिरणाला आहे की नाही, त्याला आंघोळ घातलेली पड्याला घासून घासून साबण जी उरली होती ती मीच टाकलं होतं त्या पडक्या घरात. याला सापडली आणि आंघोळ केली. मित्रांनो, मड्याला घासून आंघोळ केलेल्या साबणाचा देह 52 वर्ष झाला अजूनही जिवंत आहे. परंतु माझी आई एवढंच म्हणाली, पण आम्ही म्हणलो, आई आता कसं करायचं, घाबरू नको, खोबरवाटी घे, दिवा लाव, आपल्या मारुतीला लाव. याच्या पलीकडचं आईचं एक वाक्य आहे. याच्या पलीकडे आईचं एक वाक्य आहे. गावाच्या बाजूला मारुती नावाचा मेढ्या बसलाय, तो आपल्याला काही होऊ देत नाही, हे आईच तत्वज्ञान. इतकी सुंदर आई मला लावली. प्रत्येकाचीच आई सुंदर आहे. तुम्हाला चौदेश्वरांच्या भाषेत सांगायचं असेल तर जगात सगळ्यात सुंदर स्त्री कोण, तर प्रत्येकाने म्हटले पाहिजे जगात सगळ्यात सुंदर स्त्री माझी आई आहे. मी याला लाभत नाही. आपण आला आपल्याकडे सगळ्या कृतज्ञता व्यक्त करतो. मान्यवरांचे ते पुरस्कार वितरण होणार आहे. जगदीश कदम सर थोडं उशीर आले, त्याचं कारण श्रीनिवास मस्केकर यांनी पुरस्कार करते आहेत. थोडं तब्येत त्यांची बिघडली होती मध्येच, त्यामुळे थोडा वेळ झाला. आपण सगळ्या गोष्टीला समजून घ्या मी अशी अपेक्षा करतो. आणि पुढील सूत्र कविमित्र व्यंकट आलेराय सर यांच्या हस्ते सुपूर्द करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गिरीवाड सर बोलत असताना म्हणाले त्यांची आई अडाणी होती. एक हिंदी कवी खूप छान लिहितात, मेरी माँ को गिनती आती नहीं यारो, मेरी माँ को गिनती आती नहीं यारो, मैं एक रोटी मांगू तो ही देती है माँ. आज सब कहते हैं कि आज माँ का दिन है,
ऐसा कौन सा दिन है जो माँ के बिन है. धन्यवाद सर. यानंतर ज्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी आपलं साहित्य लिहिलं आणि त्या साहित्याचं परीक्षण करून पुरस्कार प्रदान केला जातो, त्याचा या ठिकाणी त्या साहित्यिकांचा सन्मान केला जाईल. तर आज या ठिकाणी 2 वर्षातले म्हणजे 2023 आणि 2024 ह्या 2 वर्षातले पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. तर 2023 मध्ये पुरस्कार वितरण करताना मी सुरुवातीला सन्माननीय शिवाजी चाळक सर यांना या ठिकाणी विनंती करतो. माननीय शिवाजी चाळक सर पुणे, त्यांचा कविता संग्रह आहे कोरड्या खिशाचा ताळेबंद, यांना हा पुरस्कार आहे. गिरेवाड सरांना विनंती करतो की आपण समोर यावं. धरणामुळे मानवी जीवनात झालेले स्थित प्रत्यांतर त्यांनी संवेदनशीलतेने मांडले आहे. धरणात हरवलेली गावं, हरवलेली संस्कृती, विस्कटलेली नाती, स्वार्थाने बरबटलेले राजकारण त्यांना दुःख देते. धरणामुळे झालेल्या आनंदाचा आणि दुःखाचा कोरड्या घशाचा हा ताळेबंद आहे. माननीय शिवाजी चाळक सर, त्यांचा हा कविता संग्रह कोरड्या घशाचा ताळेबंद ह्यासाठी सरांना या ठिकाणी सरांच्या साहित्याला पुरस्कार प्रदान केला जात आहे. पुरस्काराचं स्वरूप 2000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आला. यानंतरचा जो पुरस्कार आहे, जळगावचे कवी आहेत, त्यांचा कथा संग्रह आहे वाटणी. सरांनी माननीय दीपक तांबोळी सर यांना मी विनंती करतो की हा आपला पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे 2000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. सरांचा जो कथा संग्रह आहे वाटणी, मनाला स्पर्श करणारा असून कथेतील साधी सरळ भाषा ही वाटणीचं कथा संग्रहाचं वैभव आहे. तांबोळी सरांची अनुभव, चिंतन, निरीक्षण, वाचन, प्रवास यातून वाटणी साकारण्याचे जाणवते. कमी शब्दात जास्त आशय देण्याचा या कथा करतात. सरांचं वाटणी कथा संग्रह वाचताना देहभान विसरून जातो अशी एक सरांची कलाकृती आहे. सरांच्या पुढील साहित्य विश्वासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा. यानंतरचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत, कोल्हापूरचे आहेत. सरांच्या कादंबरीला हा पुरस्कार आहे. कडेलूट हा सरांची कादंबरी आहे. सन्माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मी विनंती करतो आपण समोरील सन्मान स्वीकारायचा आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे 2000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सरांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सरांच्या कादंबरीमध्ये आपली माती, संस्कृती, बोली, रीतीभाती, मानवी व्यवहार आणि बदलत जाणारी जीवनमूल्ये यांच्या आधाराने कडेलूट या कादंबरीचा आशय आहे. माणसाच्या राक्षसी हव्याचा पोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम कडेलूट या कादंबरीमध्ये सरांनी मांडलेला आहे. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा ग्रंथ गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. तर
डॉक्टर बाळू दुगडूवार सर हे गुंटूरचे कवी आहेत. त्यांचा कविता संग्रह आहे अश्वत्थायन आणि चंद्रदर्शन. बाळू दुगडूवार हे आश्रमशाळा गुंटूर तांडा येथे प्राध्यापक आहेत. सर उत्कृष्ट गझलकार आहेत. सर उत्कृष्ट व्याख्याते आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट कवी पण आहेत. माणसाच्या आत रानटीपणाची एक निडबिडीत अवस्था जागी असते. माणूसपणाच्या नोंदी पुसणारा काळ शोषक म्हणून पुढे येतो. बाळू सरांची कविता स्वतःतून सामाजिकतेकडे जाणारी आहे. याचा परिचय त्यांची अस्थायन आणि चंद्रदर्शन या कवितेतून सरांच्या. धन्यवाद सर. यानंतर गुरुगौरव पुरस्कार आहे अजून एक माननीय व्ही.एन. भोंगळे सर यांना मी विनंती करतो. सर मुखेडचे कवी आहेत. आकाश उतरले शब्दात हा सरांचं पुस्तक आहे. सर एक उत्कृष्ट शिक्षक होते. सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सरांचा मुलगा संतोष भोंगळे हा एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार आहे. संतोष भोंगळे सरांचे वडील आहेत. सर ग्रंथ गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जात आहे. आकाश उतरले शब्दात या पुस्तकात सरांनी जीवन जगताना आलेल्या अनेक चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी म्हणजे आकाश उतरले शब्दात हे भोंगळे सरांचं पुस्तक होय. यानंतर अजून एक ग्रंथ गौरव पुरस्कारांचं या ठिकाणी वितरण होईल. 2023 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा आपण या ठिकाणी वितरण करतोय. सन्माननीय उद्धव सोनकांबळे सर मुखेडचे कवी आहेत. त्यांचं कविता आहे भाव शब्दातील भ्रमंती. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रणजित पाटील चव्हाण सर यांना एक विनंती आहे की आपल्या हस्ते हे वितरण करावं. उद्धव सोनकांबळे सर त्यांचं पुस्तक आहे कविता संग्रह आहे भाववनातील भ्रमंती. जवळची माणसं क्षितिजासारखी दूर गेली. दूरची माणसं आयुष्याच्या वाटेशी समांतर चालणारी असतात. भावनांचा गुंता उकलता उकलता अधिक जटिल होत जातो. सन्माननीय विलास शिंदे सरांना विनंती आहे कृपया आपण हे व्यासपीठावर यायचं. यासाठी 2024च्या पुरस्कार वितरणासाठी आपण कृपया व्यासपीठावर यावं. सर तिथून लाईट येत असल्यामुळे ब्लॅक होत आहे फोटो थोडं. यानंतर 2024चे पुरस्कार वितरण केले जातील. इथे 2024चे या ठिकाणी आता पुरस्कार वितरण केले जाणार आहे. या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय व्यंकटेश चौधरी सरांना मी या ठिकाणी विनंती करतो. एक प्रतिभाशाली कवी, उत्कृष्ट निवेदक, एक मित्र जोडणारा माणूस. एक उत्कृष्ट कवी, मित्र जोडणारा माणूस, उत्कृष्ट निवेदक. प्रेरणा साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी साहित्य चळवळ चालवलेली आहे. एक शून्य प्रतिक्रिया, गंधपद हे त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. सरांच्या कविता संग्रहाला हा पुरस्कार आहे. सरांचा कविता संग्रह आहे अनाहत. आभाळाला आभाळ व्हायला जमिनीचेच पाय लागतात हे समजून घेतल्याशिवाय कविता लिहिताच येत नाही. काळ सरत जातो, मोहर गळून जातो आणि आपली पडझड होत राहते अशी चिंतनशील भाष्य करणारी चौधरी सरांची कविता आहे. मग अशीच कधीतरी येते राधा बाबरी साथ. मग अशीच कधीतरी घेते राधा बाबरी साथ. खातला मग उलमळतो, आतला मग उलमळतो, अनंत अनाहत अनाहत. तर सरांना खूप खूप शुभेच्छा.
2024चा अजून एक सन्मानाचा पुरस्कार कथा संग्रहासाठी आहे. सोलापूरचे कवी आहेत, कवित्री आहे माननीय सौभाग्यवती रेश्मा माणिक गुंगे मॅडम यांना त्यांच्या कथा संग्रहाला हा पुरस्कार आहे. मॅडमचं कथा संग्रह आहे आत्मभान. माननीय सौभाग्यवती रेश्मा माणिक गुंगे मॅडम यांना विनंती आहे, यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यायचं. मॅडमचं कथा संग्रह आहे आत्मभान. दैन्य, दारिद्र्य, हळूवार भावना, संवेदना बाळगत उद्याचे उज्ज्वल स्वप्न साकारणारी स्त्री भावना आत्मभान या कथा संग्रहात गुंगे मॅडम यांनी मांडल्या आहे. मनाचा तोड ढळून न देता समाजाचे मांगल्य व्हावे, मुली शिकाव्यात, प्रगती व्हावी म्हणून या कथा संग्रहातून आपल्याला प्रेरणा मिळते. यानंतरचा जो पुरस्कार आहे ग्रंथ गौरव पुरस्कार आहे. माननीय मोतीराम राठोड नांदेडचे माजी गट शिक्षण अधिकारी, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. सरांच्या वचपा ह्या पुस्तकाला हा पुरस्कार आहे. माननीय मोतीराम राठोड सर, कष्ट, अभ्यास आणि हुशारीच्या बळावर न्यायाधीन झालेल्या आणि जीवनाचा खरा अर्थ कळणाऱ्या मुलाची जिद्दीची गोष्ट वचपा या कादंबरीत रेखाटली आहे. सरांच्या वचपा या कादंबरीला हा मानाचा सन्मानाचा मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती केवळबाई मिरेवाड हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. सरांच्या भावी साहित्याला खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार ग्रंथ गौरव पुरस्कार आहे. पुरस्काराचे कवी आहेत सन्माननीय श्रीनिवास मस्के सर. सरांच्या बाईचा दस्तऐवज या कविता संग्रहाला हा पुरस्कार आहे. बाईचा दस्तऐवज हा कविता संग्रह आहे सरांचा. स्त्रीच्या जगनातली ठोकताळे नोंदवणारी, स्त्रीच्या जन्मजात चांगुलपणाची रंग लागवी ओळख करून देणारी कविता श्रीनिवास मस्के सर यांनी लिहिली आहे. लुगडं गेलं साडी केली, बंगला झाला माडी केली, सरपण केलं तरी पण धुपण का संपत नाही, खूप सरते आत ठसठसते तरी बांध फुटत नाही, अशी त्यांची कविता आहे. अशी कविता लिहून मस्के सरांनी बाईचा दस्तऐवज आपल्या हाती दिला आहे. सरांना भावी आयुष्यासाठी आणि साहित्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा अजून एक ग्रंथ गौरव पुरस्कार आहे. माननीय भारत दाडे सर नांदेडचे सर, माननीय भारत दाडे सर यांच्या कथा संग्रहाला हा पुरस्कार आहे. सरांच्या कथा संग्रहाचं नाव आहे किसना. सरांना विनंती आहे कृपया आपण समोर यायचं आहे. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण माननीय भारत दाडे सरांना हा पुरस्कार द्यावा. सर दैनिक लोकमत नांदेडचे प्रतिनिधी आहेत, उत्कृष्ट लेखक आहेत. जगण्याच्या अनेक प्रश्नावर मात करत आपले अस्तित्व सिद्ध करताना माणुसकीच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून किसना हा दाडे सरांचा कथा संग्रह पाय रोवून उभा राहतो.
जीवन संघर्षाचा सामना करत समाजाच्या पोकळ नैतिकतेचा बुरका फाडण्याचं काम हा कथा संग्रह करतो. माननीय भारत दाडेल सरांना भावी साहित्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व मान्यवरांना विनंती करतो, या ठिकाणी पुरस्कार प्रदान झालेले आहेत. आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावर विराजमान व्हावं.